हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर ज्यांनी कोणी माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्याने लवकरात लवकर जाऊन सबस्क्राईब करा, जेणेकरून मी जो व्हिडिओ बनवेल तो तुमच्यापर्यंत सर्वात पहिल्यांदा पोहोचेल. तर वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आज मी व्हिडिओ बनवते एक व्हिडिओ नाही तर एक रेसिपी बनवते. तर त्या रेसिपीचा मी व्हिडिओ बनवते. तर मी आज बनवणार आहे पास्ता. तर आपण वेळ न घालवता त्या रेसिपीला सुरुवात करूया. हे या भाज्या चॉप करून घेतलेल्या आहेत. टोमॅटो आहे, कांदा आहे, कोथिंबीर, लसूण, हिरवी मिरची, हा इथे मटार घेतलेला आहे धुवून स्वच्छ, आणि हा पास्ता. तर मी आज पास्ता बनवणार आहे. तर तुम्ही संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा. आता हा पास्ता सहज कुठेही आपल्याला अवेलेबल होतो कोणत्याही स्टोअरमध्ये. तर हा पास्ता आपण अगोदर बॉईल करून घेऊया 3-4 मिनिट आणि भेटूया. बघा मित्रांनो, आपण पास्ता बॉईल करून घेण्यासाठी पाणी उकळायला ठेवलेलं आहे. तर पाणी असं चांगलं कडकडीत उकळल्यानंतरच त्यामध्ये पास्ता टाकायचा. आणि पास्ता उकळून घेण्यासाठी त्यात अगोदर आपण नमक ॲड करतोय, त्याला टेस्ट येण्यासाठी नमक आणि थोडंसं ऑइल ॲड करूया, जेणेकरून पास्ता एकमेकांना चिकटणार नाही. ओके, आता ह्या पाण्याला सळसळीत उकळी आली की आपण यामध्ये पास्ता ॲड करूया. फ्रेंड्स, आपल्या पाण्याला चांगली उकळी आलेली आहे. तर आपण यामध्ये पास्ता ॲड करूया. तर कोणाकोणाला पास्ता आवडतो फ्रेंड्स कमेंट करून नक्की सांगा. आणि कोणी पास्ता खाल्ला आहे आणि त्याची टेस्ट कशी आहे नक्की कमेंट करून सांगा. यामध्ये पास्ता टाकलेला आहे. चांगला 3-4 मिनटं बॉईल करून घ्यायचा व्यवस्थित, एकमेकांना चिकटला नाही पाहिजे. आपण यामध्ये ऑइल टाकले त्यामुळे हा चिकटणार नाही, पण तरी आपण काळजी घ्यायची की हा एकमेकांना चिकटू नये आणि चांगला बॉईल झाला पाहिजे. तर आपला हा पास्ता इकडे बॉईल होते तोपर्यंत आपण इकडे तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आणि यामध्ये आता आपण ॲड करूया कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा, जेणेकरून त्याचा कच्चापणा निघून गेला पाहिजे. इथपर्यंत भाजून घ्यायचा व्यवस्थित. आता आपण याच्यामध्ये जिरं मोहरी ॲड करूया. जिरं मोहरी ॲड करते 1 टीस्पून. याच्यामध्ये टोमॅटो ॲड केला आहे. याचा पण कच्चापणा निघून जाईपर्यंत ह्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं. टोमॅटो व्यवस्थित भाजल्यानंतर याच्यामध्ये मी लसूण ॲड केलेला आहे, तोही व्यवस्थित भाजून घ्यायचा. नंतर त्यामध्ये हिरवी मिरची ॲड करायची. तुम्ही हिरवी मिरची स्किप पण करू शकता जर तुम्ही लहान मुलांसाठी हा पास्ता बनवत असाल तर, आणि मोठ्यांसाठी बनवत असाल तर ॲड करू शकता. ऑप्शनल आहे हिरवी मिरची. ह्यामध्ये मी वाटाणा आणि कोथिंबीर ॲड केलेली आहे. हे व्यवस्थित भाजून घ्यायचं सगळं. आता तिकडे आपला पास्ता बॉईल झाला आहे का बघूया. तर हा आपला पास्ता व्यवस्थित बॉईल झालेला आहे. आता आपण याच्यातलं पाणी काढून घेऊया, पास्ता ॲड करूया. यात आपण मॅगी मसाला टाकूया. तर आपला पास्ता बनवून रेडी झालेला आहे, खायला तयार आहे. चला लवकर.